पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी राजन ब्रदर्स शिंपोली संघाकडून गोलंदाज येतोय. जितेश येत आहेत का बॉलिंग ट्रॅकवर? नॉन स्ट्रायकर एंडला जितेश आहेत आणि स्ट्रायकर एंडला ऐश्वर्या आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत चंदन. चला ऑल द बेस्ट बोथ टीम्स. राजन ब्रदर्स शिंपोले आणि डॉक्टर खाडे. 1:50 पहिला बॉल डिलिव्हर होतोय. 22 मिनिटांमध्ये 4 षटक आणि टायमर स्टॉप होणार नाही. पहिला बॉल बॉलिंग ट्रॅकवर चंदन सज्ज होतोय. चांगल्या मॅचेस आपण कालपासून पाहतोय या स्पर्धेत. ड्राईव्ह केलाय मिड ऑनला, क्षेत्ररक्षक आहे आणि त्यांना बीट करत बॉल जाईल सीमारेषा पार. या डावाची सुरुवात होते. दमदार मिळतील या धावा 4. क्लासिक ऑन ड्राईव्ह चौकार. हे षटक संपल्या अगोदर जर एक्स्ट्रा मेंबर आला नाही डॉक्टर खाडेचा तर 3 धावांची पेनल्टी असेल. हे षटक संपण्याच्या अगोदर जर तुमचा एक्स्ट्रा मेंबर, आणि एक्स्ट्रा मेंबर हा प्लेइंग 11 मध्ये नसावा, लक्षात घ्या. ही सूचना देखील अगोदरच करतोय, नंतर मग कन्फ्युजन नको. येस, चला पहिल्या चेंडूवर 4 धावा मिळालेल्या आहेत. क्लासिक ऑन ड्राईव्ह. काय खेळलाय हा स्ट्रोक फलंदाज ऐश्वर्याने. प्रॉपर फुल फेस ऑफ बॅट. शॉर्ट ऑफ लाईन पुल करण्याचा प्रयत्न, मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक मिड विकेटचा कॉल देतोय. झेल माझा आहे, मीच घेणार आणि चौकाराचं प्रत्युत्तर गोलंदाज चंदन देतोय आणि खेळ संपतोय. ऐश्वर्याचा धक्का पहिला बसतोय. टीम डॉक्टर खाडे. क्रिकेटचा खेळ गिव्ह अँड टेकचा आहे आणि त्यासमे तुम्हीच अधिराज गाजवाल मैदानाच्या आतमध्ये हा समज बाळगणं थोडंसं चुकीचं आहे. पण तरी देखील पॉवर प्लेवर तर फलंदाजांकडे दुसरा कुठला पर्याय नसतो. प्रत्येक बॉलवर जास्तीत जास्त धावा कशा मिळाव्या तोच प्रयत्न प्रत्येक फलंदाज करतोय. पहिल्या बॉलवर चांगला स्ट्रोक त्याने खेळला होता ऐश्वर्याने, पण पुढच्या बॉलवर शॉर्ट ऑफ लाईन बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न फसला आणि पहिला धक्का बसलाय. डॉक्टर खाडे 11ला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. कार्तिक येत आहेत. न्यू बॅटर इन इज कार्तिक. बघा पहिल्या षटकात पॉवर प्ले षटकात जर कुठला गोलंदाज 3 विकेट्स घेतोय तर त्या गोलंदाजाला म्हणजे त्यानंतर ती रेस चालूच राहील. जो जास्तीत जास्त विकेट घेईल या पूर्ण स्पर्धेमध्ये पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात त्याला 2,500 रुपये आहेत. किंवा कुठला फलंदाज जर 15 पेक्षा जास्त धावा बनवेल त्याला सुद्धा 2,500 आहेत. आणि दरम्यान आता दुसरा विकेट घेतोय. जशी अनाउन्समेंट झाली लगेच चार्ज झाला गोलंदाज चंदन. बॅक टू बॅक 2 फलंदाज त्याने बाद केले. ब्रेस कंप्लीट करतोय. धक्का दुसरा बसतोय डॉक्टर खाडे 11ला. आल्या पावली परत कार्तिक. बॅक टू डक आउट. काल दिनू कांबळे यांनी ती दावेदारी पेश केलेली आहे. 16 धावा त्यांनी बनवल्या आहेत पॉवर प्लेच्या षटकामध्ये. तर त्यानंतर कुठला फलंदाज जो 16 पेक्षा पुढे जाईल त्याला 2,500 मिळतील. नाहीतर मग दिनूच ते पैसे जिंकेल, ती रक्कम जिंकेल, तो मान जिंकेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. संदीप पोहोचतायत. थोडीशी उचल बांगडी तर आहे फलंदाजांची, पण मैदानाच्या आतमध्ये अजूनही खूप काही बाकी आहे. कारण प्रत्येक सामना जर आपण या स्पर्धेतला ॲनालाइज केला तर लास्ट मोमेंटपर्यंत पोहोचलेला आहे. म्हणजे प्रेक्षकाला वाटतही नसेल की सामना या वळणावर येऊन पोहोचेल किंवा या वळणावर जाऊन थांबेल, आणि तसं घडलंय या स्पर्धेमध्ये. एकूण प्रत्येक सामन्यामध्ये 90% मॅचेस लास्ट बॉलपर्यंत पोहोचलेले आहेत या स्पर्धेमध्ये. त्याचमुळे हे देखील एक महत्त्वाचं आहे आयोजकांसाठी. हॅट्रिक बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवर आता चंदन सज्ज असेल. ब्रेस कंप्लीट केलेली आहे त्याने. अगोदर पहिल्याच चेंडूवर चौकार आला, पण त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. लगातार 2 फलंदाजांना बाद केलं. सुरुवातीच्या फलंदाजांना त्रास देण्याचं काम चालूच ठेवलेलं आहे त्याने. आणि आता संदीप हा फ्रेश बॅटर स्ट्रायकर एंड आपण पाहतोय. डॉक्टर खाडे 11 या संघाकडून. सर्कलचं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजाचा वरचष्मा दिसतोय. हलका त्याने स्लाइस केलाय बॉलला क्लोज टू बॉडी. त्याचमुळे तितका प्रॉपर ट्रिगर मोमेंट घेता आला आणि या फलंदाजाला. दरम्यान येतोय हा डॉट बॉल. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या 4, गडी बाद 2. चंदन आपण पाहतोय राजन ब्रदर्स शिंपोली संघाकडून चांगलीच सुरुवात गोलंदाजी करताना देतोय. सुरुवातीवरच खूप काही अवलंबून असतं. कुठल्याही कामाची सुरुवात चांगली झाली तर निम्मं काम पूर्ण झालं असाच समज प्रत्येकाचा. पुल करायचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज, बॉल मागे जातोय अँड डिक्लेरेशन झोनची 1 धाव मिळेल. धावसंख्या पोचते
5व्या आकड्यावर 5 चेंडूचा खेळ संपला अशी माहिती शेरू आम्हाला देत आहेत आमचे अधिकृत धावसंख्या नोंदक. शेवटचा एक बॉल या पॉवर प्लेच्या षटकातला. 22 मिनिटात 4 षटकाची सूचना आम्ही अगोदर दिलेली आहे. सर्व काही तुमच्यापर्यंत व्यवस्थित माहिती दिली जाते जेणेकरून वादाची अपेक्षा नको. 1:50 पहिला बॉल डिलिव्हर झालाय. नॉनस्टॉप टायमर चालू राहील. चंदन ओव्हर द विकेट. शॉट ऑफ लेन आणि शॉट ऑफ लेन बॉलवर पुल करताना 6 धावा वसूल केलेल्या आहेत. फलंदाजाला यश मिळते. पहिल्या षटकाचा शेवट गोड होतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपून डॉक्टर खाडे 11 संघ पोहोचतोय 11वर 11 धावा 2 गडी बाद. 11 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2. डॉक्टर खाडे 11चे मनोजी दाभोळकर यांना निवेदन आहे की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. डॉक्टर खाडे 11चे मनोज दाभोळकर आपणास नम्र निवेदन आहे की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. चला थांबू नका. 22 मिनिटात 4 षटकं ही देखील बाब खूप महत्त्वाची आहे. या छोट्या मैदानात, छोटं मैदान का म्हणतोय मी, कारण मागे डिक्लेरेशन झोन आहे. इतर सर्कल ग्राउंडपेक्षा या मैदानाचं क्षेत्रफळ थोडं कमी आहे. त्यामुळे आता थोडासा वेगळा अप्रोच प्रत्येक खेळाडूचा राहिला आहे हा खेळ खेळण्याचा. सत्या हे नवीन गोलंदाज सेकंड ओव्हरसाठी येत आहेत. तुमच्या कामगिरीचा आढावा तुमचा संघमालक, तुमचा कॅप्टन घेतो आणि तुमच्या वतीनं जर चांगला खेळ आज होईल तर मग उद्या तुम्हाला 100% मौका मिळेल. म्हणजे तुमचा मौका तुम्हाला बनवायचा आहे की तुम्हाला संघामध्ये फक्त निवडलं गेलं नाही पाहिजे तर संधीसुद्धा मिळाली पाहिजे. आणि ती संधी आता सत्याला मिळते. गोलंदाजी करताना पाहूया आता सत्याच्या वतीनं काय अप्रोच दिसतोय. समोर आहे फलंदाज जितेश. पहिल्यांदा स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय. ड्राईव्ह करायचा प्रयत्न पण पायांची हालचाल जुळली नाही. दरम्यान येतोय हा डॉट बॉल. त्यांना सेवाग या नावाने ओळखलं जातं पण त्यांना पॉवर प्लेमध्ये मोकाच मिळाला नाही. आता ते नॉन पॉवर प्लेमध्ये आहेत. स्ट्रायकर एंडला धावसंख्या 11. सुरुवात चांगली सत्याची या षटकाची. ड्राईव्ह केलं मिडॉन नाहीये त्याचाच फायदा उचलला जातोय फलंदाज जितेशच्या वतीनं. पण पूर्ण केली जाते फक्त एक सिंगल आणि एका धावेच्या वाढीनं धावसंख्या जाते 12 या आकड्यावर. 12 रन्स ऑन बोर्ड. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सत्या सज्ज होत आहेत. यस, बॉल काही काळ हवेत होता पण सेफ आहे. क्षेत्ररक्षक पोचतायत बॉलवर. तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाते. सत्याने आतापर्यंत पॉझिटिव्ह इंटेंटने गोलंदाजी केलेली आहे. फलंदाज आक्रमकतेच्या चरणसीमेवर आहेत पण तरी देखील त्यांना थांबवण्याचं काम, रोखण्याचं काम, जखडून ठेवण्याचं काम गोलंदाज सत्या देखील करतोय. जास्त वेगानं चेंडू हाताळत नाही पण व्हेरिएशन आणि टप्पा यावरच तो मात्र कार्यक्रम करण्याचा निर्धार व्यक्त करतोय. परफेक्ट ब्लॉक हॉल डिलिव्हरी, टो क्रशिंग यॉर्कर. फलंदाज बाद. धक्का बसतोय तिसरा. डॉक्टर खाडे 11. परफेक्ट बॉलिंग आतापर्यंत आता सत्याची आपण पाहिलेली आहे. त्याने आता 4 चेंडू हाताळले आणि 4 चेंडूंमध्ये 1 विकेट मिळवला. 2 धावा खर्च केल्या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत डॉक्टर खाडे 11 या संघाकडून. पोलार्ड या नावाने त्यांना ओळखलं जातं. प्रत्येकाने नाव कमवलंय क्रिकेटच्या खेळामध्ये. बघा, आई वडील तुमचं नाव ठेवतात पण क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला नाव कमवायचं असते आणि काही जणांनी ते नावं कमावलेली आहेत. आता फलंदाजी करताना या अगोदर आपण सेहवाग यांना पाहिलं जे आहेत मैदानाच्या आतमध्ये ते बाद झाले. जितेश ज्यांना सेहवाग यांना ओळखलं जातं आणि आता पोलार्ड आलेत मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावर. तर जसं नाव मिळालं आहे तसा खेळ सुद्धा झाला पाहिजे आणि तीच आवश्यकता आहे खरं तर डॉक्टर खाडे 11 या संघाला. तशाच आक्रमक बेधुंद षटकारांची. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे. सत्याने आता या षटकाला व्यवस्थित सांभाळून ठेवलेला आहे. जला पॉइंटला जे क्षेत्ररक्षक उभे आहेत, म्हणजे क्षेत्ररक्षक मी प्रेक्षक देखील म्हणू शकतो त्यांना, त्यांनी मागे या प्लीज. यस, बघा समजलं त्यांना. कारण एकाच पोझिशनला इतके क्षेत्ररक्षक नसावेत. तर आमच्या लाडक्या प्रेक्षकांना विनंती करतोय की आपण स्क्वेअर लेगला खूप जागा आहे. सफेद पडद्याच्या मागे स्क्वेअर लेगला खूप जागा आहे. आपण तिकडे येऊन या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता प्लीज. मी प्रेक्षकांना निवेदन करतोय जे पॉइंटला आहेत, जे अगदी मैदानाच्या आत उभे आहेत. ड्राईव्ह केलंय बॅकलिपला खाली घेऊन. क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफच्या बॉलवर पोहोचतील. एक सिंगल पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालवायचे होते. मनात एक पुसटसा विचार आला होता पण तो विचार थांबवला. 2 षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या आहे 3 गडी बाद. 14 धावा डॉक्टर खाडे 11.
14 धावा 3 गडी बाद. बघा जे कव्हर्सला जे आमचे लाडके प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना देखील विनंती करतो आपण देखील थोडं मागे थांबा. श्री साई सेवा संघाचे राहुलजी पुजारी आपण आपले सहकारी जे आहेत त्यांनी कृपया थोडं मागे बसा. नम्र निवेदन आपण आयोजकांच्या वतीने करत आहोत. कारण आपण ही स्पर्धा खरं तर एन्जॉय करतोय आणि सर्व काही सुरळीत चालावं त्यासाठीच त्या सूचना मी आयोजकांच्या वतीने देतोय. आणि ती ॲक्टिवा बाईक जी आहे ती सुद्धा थोडीशी मागे घ्या असं नम्र निवेदन आम्ही आयोजकांच्या वतीने करतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 3 गडी बाद 14 धावा. आणि तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर बोलवला जातोय राजन ब्रदर्स शिंपोली या संघाकडून. प्रकाश श्री साई सेवा संघाचे सर्व कार्यकर्ते आपणास ती नम्रतेची सूचना आहे की आपण मुख्य मंचाच्या उजवीकडे खूप जागा आहे. आपण त्या ठिकाणी बसून या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. मी सर्व आमच्या लाडक्या सदस्यांना विनंती करतो की आपण बाउंड्री रोपच्या आत आहात. मुख्य मंचाच्या उजवीकडे खूप जागा आहे. ती ॲक्टिवा सुद्धा मागे पार्क केली तर मग उत्तम. प्रकाश पहिला बॉल ड्राईव्ह केलाय. सर्कलच्या आतमध्ये बॉल स्टॉप होईल. मिड ऑफ आहे. एक धाव मिळते. कुठल्या चेंडूला तोडायचं आणि कुठल्या चेंडूला सोडायचं हे भान देखील फलंदाजाकडे असायला हवं. पण असाच विचार जर शेवटच्या षटकापर्यंत केला तर मग तितकी मोठी धावसंख्या बनू शकत नाही. कधी कधी तुम्हाला वेगळा विचार करावा लागतो आपल्या संघासाठी. 15 धावा. क्रॉस बॅटेड खेळायचं आहे पण बॉडी वेट ट्रान्सफर व्यवस्थित जुळलं नाही आणि म्हणूनच ती निराशा त्यांच्या चेहऱ्यावर दिसते की आय कॅन डीड बेटर. पण तसं काय पाहायला मिळत नाहीये. तर धावसंख्या झालेली आहे 16-16. लॉस ऑफ 3. बॅक टू बॅक 2 सिंगल्स. पूर्णपणे आतापर्यंत क्षेत्ररक्षणाचाच रोल खूप चांगला राहिलेला आहे. गोलंदाजांनी तर चांगली कामगिरी दिलीच आहे. हो रिच मध्ये होता बॉल. ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक होता पण त्याचा प्रयत्न कमी पडला. तो बनतोय दर्शक. बॉल लॉंग ऑफ सीमारेषा पॅव्हलियन बॉक्स मध्ये. षटकार 6 धावा. येस अंपायर डिसिजन देत आहेत 4 धावा. तर डिसिजन रिव्हर्स केलेले आहे आणि आता 4 धावा मिळते. 4 धावांची वाढ होते आणि 4 धावांच्या वाढीने धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे 20 धावा. 20 रन्स ऑन बोर्ड. हाच अप्रोच खूप महत्वाचा आहे. अटॅकिंग अप्रोच तुम्हाला खूप काही देऊन जातो. कधी कधी निराशा येते पण ते रिस्क तर घ्यावीच लागेल. चांगला बॉल. पिचिंग प्रॉपर आहे. मुंबईमध्ये गोलंदाजांची खाण आहे आणि कालपासून आपण आजपर्यंत तोच गोलंदाजांचा प्रवास अनुभवतोय. कित्येक गोलंदाज जे खरंच थोडेसे फेमपासून दूर राहिलेले आहेत. ज्यांना ओळख मिळणं आवश्यक आहे. ज्यांचं मोठ्या व्यासपीठावर येणं आवश्यक आहे. त्यांची नावं थोडीशी लपलेली आहेत आणि त्याचमुळे मुंबईमध्ये ज्या टुर्नामेंट्स होतात सातत्याने वेगवेगळ्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी मुंबईतील क्रिकेटपटू एक संघ घेऊन खेळतात त्यांना मोका मिळतो आणि म्हणूनच कालपासून गोलंदाजांनी इम्प्रेस केलेलं आहे या पूर्ण स्पर्धेमध्ये. किंग स्पोर्ट्स चारकोपच्या. अवे फ्रॉम द बॉडी. ड्राईव्ह केलंय बॉलला. क्षेत्ररक्षक आहे सर्कलच्या आतमध्ये. बॉल जातोय स्वीपर कव्हर सीमारेषेच्या पार. मिळतील धावा 6. कडक षटकार. धावसंख्या 28 झाले. सत्याने जे कमवलं होतं प्रकाशच्या या षटकामध्ये राजन ब्रदर्स शिंपोलीने गमवलेलं आहे. आतापर्यंत चेंडू हाताळलेत 5 या षटकामध्ये प्रकाशने. 1 षटकार 1 चौकार 3 सिंगल 1 वाईड आणि अजून 1 बॉल बाकी आहे. आणि स्ट्रायकर एंडला इनफॉर्म बॅटर संदीप आपली कलात्मक फलंदाजी पेश करतोय पण शेवटचा बॉल प्रकाशने आपल्या नावावर केला. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर डॉक्टर खाडे 11 संघ पोहोचलेला आहे 28 धावा 3 गडी बाद. 28 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3. 28 लॉस ऑफ 3. चला पुढच्या 2 संघांनी सुद्धा टॉससाठी तयारीत राहायचं आहे. पहिल्या फेरीतला
हा शेवटचा सामना आपण खेळणार आहोत यानंतर. तर इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी या 2 षटकं अजूनही बाकी आहेत या पहिल्या डावातली. 3 षटकांमध्ये धावसंख्येचा वेग कमी जास्त राहिला आहे, पण आता चांगली स्थिती दिसते डॉक्टर खाडे 11ची. तर हयात 11 गोरेगाव आणि सिद्धेश्वर बॉईज. चला कॅप्टन टॉससाठी या. थोडा राईज झाला बॉल, टप्पा पडल्यानंतर फलंदाज सेफ आहे की नाही. तर फलंदाज सरते शेवटी पोहोचला पॉपिंग क्रीजमध्ये. बॅट त्याने ड्रॅग केली आणि त्याचमुळे आता तो सुटकेचा निश्वास फलंदाजाने टाकला असावा. पोलार तुम्हाला पाहायला मिळतात नॉन स्ट्रायकर एंडला, आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज आता आहेत इन फॉर्म बॅटर संदीप, ज्यांच्या वतीने धावफलक हलता ठेवलेला आहे. तर हयात 11 गोरेगाव आणि सिद्धेश्वर बॉईज. चला दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. सत्यालाच कंटिन्यू करण्यात आलंय आणि तीच गरज आहे खरं तर राजन ब्रदर्स शिंपोलीची. फुल टॉस बॉल, चार्ज केलंय बॉलला, पाठवलंय लॉंग ऑन, सीमा रेषा पार. एक बॉल किती त्रास देऊ शकतो त्याचीच प्रचिती आली आणि थांबण्याचं नाव नाही घेत आहे संदीप. मॅन इन ऍक्शन, षटकार. यॉर्कर इज नॉट अ कंपल्शन असं म्हटलं जाते, पण यॉर्कर लेन जर चुकली तर मग फलंदाजाच्या पक्षात तो बॉल जातो आणि तीच पाहायला मिळाला. फुल टॉस मिळाला फलंदाजाला आणि संदीप फुल टॉस कुठे सोडेल. धावसंख्या वाढते, पण आता बॅटची टॉपेज आणि कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. संदीपला परतावं लागेल आणि आता सत्या देखील अपमानाचा बदला घेतोय आणि संदीपला परतावं लागते. धक्का बसतोय चौथा. डॉक्टर खाडे 11ला धावसंख्या 35, 4 गडी बाद. संदीप, ज्यांचं खेळपट्टीवर शेवटच्या षटकापर्यंत थांबणं डॉक्टर खाडे 11 संघासाठी गरजेचं होतं, पण ते बाद झाले आणि आता त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. रवी येत आहेत. दोन्ही संघ आजूबाजूचेच आहेत, शिंपोले आणि कांदिवली, आणि त्याचमुळे नावं माहिती आहेत दोन्ही एक्स्ट्रा मेंबरला एकमेकांची. सर्व खेळाडू जवळपास अंधेरीची आपल्याला पाहायला मिळतात डॉक्टर खाडे 11 या संघामध्ये. पण आता रवी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पण आता सत्याच्या खेळाचा आढावा घेतला. सत्याने यांनी इकॉनॉमिकल राहिलंय. 2 विकेट सत्याच्या खात्यामध्ये आतापर्यंत आहेत. लेंथ बॉल होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बेल्स ड्रीप झालेत, फलंदाज बाद झाले आहेत आणि त्याचमुळे आता आल्या पावलीपर्यंत फलंदाज जात आहेत. रवी धक्क्यांवर धक्के बसत आहेत आणि जी एक गरज संदीपने निर्माण केली होती धावा बनवण्यासाठी, त्यांची मेहनत पाहायला मिळाली होती, पण आता त्या मेहनतीला इतर फलंदाजांनी न्याय देणं आवश्यक आहे. फक्त एकट्याने क्रिकेट खेळून चालत नाही, तर सर्वांना खेळावं लागते. आणि पाहूया त्यासाठी आता पुढचा फलंदाज कोण येतोय मैदानाच्या आतमध्ये. अय्यप्पा येतात नवीन बॅटर. रवी तर साथ सोडून जात आहेत. टॉससाठी या सिद्धेश्वर बॉईज आणि हयात 11 गोरेगाव. चला दोन्ही कॅप्टन्स या टॉससाठी प्लीज फास्ट. सिद्धेश्वर बॉईज आणि हयात 11 गोरेगाव. आजच्या वेळापत्रकातले 2 फ्रेश संघ आपण पाहतोय. त्यानंतर आपण 4-4 षटकांचं शेड्यूल कंटिन्यू करणार आहोत. सत्या ब्रेस कंप्लीट करतोय, हॅट्रिकवर येतोय. आज सुद्धा एक हॅट्रिक पाहायला मिळाले. एकूण 4 हॅट्रिक्स आपण या पूर्ण स्पर्धेत अनुभवल्या आणि आता ही 5वी असेल का. नवीन फायटर मैदानाच्या आतमध्ये अय्यप्पा 7व्या क्रमांकावर पोहोचत आहेत. नॉनस्ट्रायकर एंडला पोलार्ड. याला 4 मोके मिळाले होते, पण त्यांनी देखील थोडासा संयम बाळगलेला आहे. सत्या 5वा बॉल घेऊन या षटकातला आणि हॅट्रिक कंप्लीट. बोल्ड. एका स्पर्धेत 5 हॅट्रिक कंप्लीट होणं, 6 झाल्यात. एका स्पर्धेत 5 हॅट्रिक्स पूर्ण होणं, मला असं वाटते की हा रेकॉर्ड लिहिला जावा. नगरसेविका चषकाचा किंग स्पोर्ट चारकोपच्या वतीने जे आपण आयोजन पाहतोय, एका आयोजनामध्ये 2 दिवसांमध्ये 5 हॅट्रिक्स पूर्ण होणं, हा सुद्धा एक गोल्डन मोमेंट आहे आयोजकांसाठी आणि गोल्डन मोमेंट आहे गोलंदाजांसाठी. गोलंदाज सुद्धा आता जास्त सक्रिय होतील आणि या शर्यतीमध्ये येण्याचा प्रयत्न करतील आणि हॅट्रिक कंप्लीट करतायत सत्या.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेश पोचतायत. 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. बघा सत्याने एक फुल टॉस हाताळला होता, पण त्यानंतर पुढचे 3 बॉल्स अप टू डेट ऑन द युनिक स्केल त्यांची गोलंदाजी पाहायला मिळाली आणि म्हणूनच फलंदाज आले, हजेरी लावली आणि पॅव्हलियन बॉक्सच्या दिशेने परत गेले. शेवटचा एक बॉल बाकी आहे या 4थ्या षटकातला. धावसंख्या 35. 6 गडी बाद. हवेत आहे बॉल. पुन्हा एकदा मौका मिळालाय. जे इतरांना जमत नाही ते मला जमते. डबल हॅट्रिक झाली असती. डबल हॅट्रिक होणार होती. इतका सोपा मौका क्षेत्ररक्षकाने सोडला आणि त्यामुळे आता अजून एक कीर्तिमान नावावर गेला असता. पण असो, त्यांनी 4 विकेट्स या डावामध्ये घेतलेले आहेत. चांगलं स्पेल त्यांनी कंप्लीट केलं. 4 षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या आपण पाहतोय झाले 36. गडीबाद झालेले 6. 36 धावा, 6 गडीबाद. 36 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 6. चला 21 मिनिटं झालेली आहेत, त्याचमुळे लवकर मॅच ऑन करा. शेवटच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत. अमर येत आहेत आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत योगेश. नॉन स्ट्रायकर एंडला पोलार्ड आहेत. आतापर्यंत पूर्णपणे कंट्रोल तर राजन ब्रदर्स शिंपोलीचं या सामन्यावर आहे. पण शेवटच्या 6 बॉल्समध्ये पाहूया तो काउंटर अटॅक फलंदाजांचा होतोय का. डॉक्टर खाडे 11 या संघाकडून स्ट्रायकर एंडला फलंदाज योगेश आहेत. अमर पायांची स्ट्राईड मोठी केली आणि नेमकं घडलंय काय तर अमरच्या मागे बॅकअप होता. कदाचित अमरचं लक्षच नव्हतं की मागे बॅकअप आहे. त्याचमुळे त्यांनी बॉल अडवण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न चुकला. बाईची एक धाव मिळते. म्हणूनच आपण देखील लक्ष द्यायला हवं की मागे पुढे आपल्या कोण आहे का, आपण ऑब्स्टॅकल बनतोय का. ऑब्स्टॅकल बनलं तर मग असं होईल, कारण मागे होते बॅकअपला, राहुल होते बॅकअपसाठी, पण लक्ष नव्हतं अमरचं. त्याचमुळे बाईची एक धाव मिळते. एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते 37 वर. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघा या स्ट्राईक रोटेशनचा फायदा फलंदाजांना होईल का, कारण कधी कधी काही काही गोष्टी ज्या घडून येतात नकळतपणे त्या फायद्याच्या सुद्धा असतात, त्या तोट्याच्या सुद्धा असतात. आणि पाहूया नेमकं आता काय घडते पुढच्या 5 चेंडूंवर, जेव्हा पोलार्डकडे स्ट्राईक पोचलेली आहे. अमर क्षेत्ररक्षकाचा आढावा घेत आहेत. स्क्वेअर लेग कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये, बाकी सर्व क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. बाउंड्री रोपवर धावांना रोख लावण्यासाठी स्लो कटर, स्लो पॉइझन आहे खरं तर गोलंदाजावर, आणि तेच मैदानाच्या पाहायला मिळते. चला 2 कॅप्टन्स हयात 11 गोरेगाव आणि सिद्धेश्वर बॉईज, दोन्ही कॅप्टन टॉससाठी टॉस बॉक्सच्या बाजूला उपस्थित राहायचं आहे. सिद्धेश्वर बॉईजचे कॅप्टन रेडी आहेत. हयात 11 पण आलेत का. चला अमर ओव्हर द विकेट. अपील हाईट फॅक्टर, कारण बॉलला नॅचरली फ्लाईट मिळतोय अमरच्या, आणि त्यानंतर बॉल टॉसअप होतोय. कॉन्क्रीटची विकेट आहे, फायरी विकेट आहे, आणि किती कमी वेगानं तो चेंडू हाताळतोय. आणि इतक्या कमी वेगानं चेंडू हाताळताना ते रिस्क सुद्धा आहे. पण आपण स्क्वेअर ऑफ द विकेट बसलोय, अॅनालाइज करतोय या घटनेला, पण समोरून जर पाहिलं तर बॉलला खूप चांगला लूप देऊन तो बॉल टर्न देतोय, आणि त्याच्यामुळे वाटतं तितकं सोपं नाही आहे या फायरी विकेटवर खेळणं. गोलंदाजांसाठी ही विकेट नंदनवन ठरलेली आहे. आपण कालपासून पाहिले तर एकाच स्पर्धेमध्ये 5 हॅट्रिक्स पूर्ण होणं सोपी गोष्ट नाही आहे. धावसंख्या 38 झाले. पुढचा बॉल ड्राईव्ह केलंय, होते मिड विकेट तशा सर्कलच्या आतमध्ये, पण बॉल जाईल मागे. काऊ कॉर्नरला एक सिंगल कंप्लीट केली जाते. एका धावेची नोंद होईल आणि एका धावेची वडील. धावसंख्या पोचते आता 39 या आकड्यावर. अजून शेवटचे 2 मोके बाकी आहेत फलंदाजीकडे संघाकडे. अमरने या षटकात 3 धावा खर्च केलेल्या आहेत. त्याचमुळे पहिल्या षटकात आपण चंदनच्या पाहिलं तर 11 धावा खर्च झाल्या, 2 विकेट्स त्यांनी मिळवले. सत्याने दुसरं षटक इकॉनॉमिकल हाताळलं, 3 धावा त्यांनी खर्च केल्या. प्रकाशच्या षटकामध्ये 14 मिळाल्या डॉक्टर खाडे संघाला, आणि सत्याच्या मागच्या षटकामध्ये 8 धावा मिळाल्या, पण 3 विकेट सुद्धा सत्याने मिळवले. आणि या षटकात आतापर्यंत अमरने 3 धावा खर्च केल्यात.
धीम्या गतीचा बॉल ऑन द राईज, स्ट्रेट हिट, सीधी बॅट, नो बकवास, बॉल जाईल लॉंग ऑफ सीमारेषा पार, षटकार, 6 धावा. मच नीडेड बाउंड्री. टीम डॉक्टर खाडे 11 या संघासाठी 6 धावांच्या वाढीने धावसंख्या जाते आता 45 वर. शेवटचा एक बॉल बाकी. 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे आणि आता शेवटचा एक बॉल बाकी आहे या पहिल्या डावातला. आणि त्यानंतर आपण टॉसच्या दिशेने वळणार आहोत. त्या ठिकाणी गौरांगजी कदम सज्ज आहेत टॉसची प्रक्रिया सांभाळण्यासाठी. हयात 11 गोरेगाव आणि सिद्धेश्वर बॉईज 2 कॅप्टन्स रेडी आहेत टॉस बॉक्सच्या बाजूला. थोडी चर्चा आपण करूया, त्यानंतर सेकंड इनिंगकडे वळूया. अमर बॉलिंग ट्रॅकवर. हो, पुल करायचा प्रयत्न जरूर होता पण संपर्क तितका चांगला नाहीये. फोर्स लागलाय पण इलिव्हेशन मिळत नाही आणि लॉंग ऑफला झेल देऊन फलंदाज बाद झालेला आहे आणि शेवटच्या बॉलवर विकेट मिळतोय गोलंदाज अमरला. 5 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 45. जिंकण्यासाठी 46 धावांचं लक्ष्य 30 चेंडूमध्ये पूर्ण करावं लागेल राजन ब्रदर्स शिंपोली या संघाला. जाऊया टॉस बॉक्समध्ये सज्ज असतील गौरांगजी कदम. पुढच्या सामन्याचा टॉस आपण करणार आहोत. ओव्हर टू यू गौरांगजी कदम. हॅलो. येस, वळूया पुढील मॅचच्या नाणेफेकीच्या कौलाकडे. एका बाजूला असेल हयात 11 गोरेगाव, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू सिद्धेश्वर बॉईज. सिद्धेश्वर बॉईज या संघाला सिद्धेश्वर बॉईजचा कर्णधार आलेला आहे. हयात 11 आपला कर्णधार आलाय का? आजच्या या फॉर्मॅट मधला हा शेवटचा सामना असेल. त्यानंतर लगेचच आपण वळू पुढच्या सामन्यांकडे. येस, प्लीज अनिकेत वरती आहे. खेळपट्टीवर प्रॅक्टिस करू नये प्लीज प्लेयरनी. अरबाज आणि अनिकेत आपल्यामध्ये आहेत. एका बाजूला सिद्धेश्वर बॉईजचे कॅप्टन तर दुसऱ्या बाजूला हयात 11चे कॅप्टन आहेत. टॉस आहे, कॉल करेल. चला, सिद्धेश्वर बॉईज कॉल करेल. नक्की श्रीकांतजी कांबळे यांच्या हस्ते आपण पाहतो टॉस होतोय. हेड्स इज द कॉल अँड हेड्स इट इज. तर नक्कीच सिद्धेश्वर बॉईजने या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. तर अनिकेत, टॉस जिंकलायस तू, काय निर्णय असेल तुझा? बॅटिंग फर्स्ट. सिद्धेश्वर बॉईजने टॉस जिंकून या ठिकाणी फलंदाजी निवडली आहे. अनिकेत, काय म्हणशील एकंदरीत चारकोपच्या या परिसरात तू आज पाहतोयस एवढ्या मोठ्या प्रमाणात आज हे आयोजन केलंय. प्रवीण दादा असो, प्रीतम दादा असो, त्याचप्रमाणे पूर्ण किंग स्पोर्ट्स यांचे आयोजन तू पाहतोयस. अशा प्रकारची स्पर्धा खेळण्यासाठी तुला किती उत्सुकता आहे आणि तुझ्या संघात असे कुठले 3 ते 4 फलंदाज आहेत नक्की चांगली बॅटिंग करून एक चांगला टोटल जमवतील? बॅट्समॅन तर खूप चांगले आहेत आणि इकडे खेळायला खूप आवडतं. आयोजन पण मस्त है. तर हे होते अनिकेत सिद्धेश्वर बॉयज से. अरबाज, आपसे भी 2 मिनट बात करना चाहूंगा. पहला, अभी आपको बॉलिंग करना है तो डिसीजन आपके फेवर में है या क्या अगेंस्ट में है, क्या लगता है आपको? नहीं, अभी खेलने के ऊपर है, जो है वो है. अभी टॉस वो विन हुआ है तो ठीक है, चाहे वो कितने रन्स तक रोकने की कोशिश रहेगी आपकी, क्योंकि सिद्धेश्वर बॉयज एक यहाँ का ही एक लोकल आप कह सकते हैं टीम है बट अच्छा यूनिट है उनके पास भी. आप कितने रन तक उनको रोकना चाहोगे? 35-30. चालेल, तर 35-30 धावांपर्यंत रोखण्याचा या ठिकाणी इच्छा वर्तवली अरबाजने. तर टॉस जिंकत असताना सिद्धेश्वर बॉईजनी प्रथमतः फलंदाजी निवडलेली आहे. या मॅच नंतर लगेचच वळूया लाईव्ह ऍक्शन कडे, ज्याच्यामध्ये आपण पाहू सिद्धेश्वर बॉईज वर्सेस हयात 11 गोरेगाव. गुड गेम. चालेल, पुन्हा एकदा वळूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. मनीषजी पाटील असतील त्या ठिकाणी. अंपायर बॉल लेने प्लीज. दूसरा बॉल प्रैक्टिस को दिया था जो बॉल. सिद्धेश्वर बॉयज और हयात 11 आपके लिए एक सूचना है. यहाँ पर प्रॉपर क्रिकेटिंग वाइट्स लगेंगे. उसके सिवाय आप किसी भी तरीके का डिज़ाइन वाइट्स या फिर कोई भी उसमें पैटर्न अगर होगा तो वो नहीं चलेगा. इस बात पे दोनों ही टीम्स के कैप्टन्स ने यहाँ पर गौर करना है. प्रॉपर वाईट्स आपल्याला लागतील हा सामना खेळण्यासाठी. काल आणि आज दोन्ही दिवस आपण पाहतोय प्रॉपर क्रिकेट डिसिप्लिनमध्ये मॅच ही झालेली आहे. त्याचप्रमाणे आता मॅच जी चालू आहे ते एका बाजूला आपण पाहतो डॉक्टर खाडे 11 त्यांच्या विरुद्ध आहेत राजन ब्रदर्स शिंपोली.
डॉक्टर खाडे सर एक मिनिट, अजूनही अतिरिक्त खेळाडू आलेला नाहीये. डॉक्टर खाडे 11 या संघातला. चला प्लीज यायचंय लवकर. आणि व्हाईट अँड व्हाईट हाच गणवेश कंपल्सरी आहे. त्या व्यतिरिक्त कुठलाही दुसरा गणवेश चालणार नाही. या गोष्टीवर सर्व संघांनी या ठिकाणी लक्ष वेधून घ्यायचंय. येस सर, चालू करूया का? अतिरिक्त खेळाडू आलाय का डॉक्टर खाडे यांचा? ठीक आहे चालेल, तर मॅच सुरू करून घेऊया सर तोपर्यंत. पहिला चेंडू भिरकावलाय, क्षेत्ररक्षक आहे जरूर, पण नक्कीच बॉल निघून जाईल 4 धावांसाठी. हा येतोय पहिला चौकार. राजन ब्रदर्स शिंपोली सुरू झालेला आहे त्यांचा रन चेस. पहिल्या चेंडूवर येतोय चौकार. नक्कीच पहिल्या चेंडूवर या ठिकाणी मोठा फटका खेळलाय आणि 4 धावा गोळा केल्यात आपल्या संघासाठी. नक्कीच फलंदाजांनी पण यावेळेला पुन्हा एकदा कमबॅक करतोय ऐश्वर्या सुर्वे. नक्कीच टेनिस क्रिकेटच्या पटलावर त्यांनी देखील एक आपली ओळख निर्माण केलेली आहे. तोसा अनिकेत सुर्वे मैदानाच्या आत आपल्याला पाहू शकतो. एक हरहुन्नरी असा हा ऑलराऊंडर क्रिकेटर. पहिला चौकार होता, त्यानंतर एक डॉट बॉल आणि पुन्हा एकदा आपण ओह व्हॉट अ शॉट. कव्हरच्या वरतून चांगलाच फटका खेळलाय आणि हा देखील चेंडू थांबणार नाही. या षटकातला हा येतोय अजून एक चौकार. चांगली बॅटिंग करतोय मंदारला आपण पाहतोय. त्याच्या सोबतीला प्रकाश, मंदार आणि प्रकाश ही जोडी. त्याचप्रमाणे श्री साई सेवा संघ यांचे श्री शनिभाई राठोड यांचं देखील काही क्षणांमध्ये या ठिकाणी आगमन होणार आहे. सर वी वेलकम यू. चांगली बॅटिंग आपण पाहतोय मैदानाच्या आत मंदारची. हो यावेळेला पायांवर टाकलेला हा चेंडू होता, त्याला फक्त डॅप केलाय आणि एक धाव सहजरित्या पूर्ण करतात ते म्हणजे मंदार. नक्कीच पहिल्या चेंडूपासून ते ॲक्टिव्ह मोडमध्ये आहेत. पहिला चेंडू चांगलाच त्यांनी भिरकावून लावला होता स्क्वेअर लेगच्या दिशेने. त्यानंतर कव्हर्सवर क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा अजून एक उत्कृष्ट फटका आपण पाहिला. आता येतोय प्रकाश बॅटिंग एंडला. अजून एक चांगला फलंदाज. यावेळेला कट करायचा प्रयत्न होता, रनआउटची संधी होऊ शकते, पण त्याआधी मला वाटतं मंदार आपल्या एंडमध्ये सेफ होतोय. चांगली फलंदाजी आतापर्यंत दोन्ही फलंदाज करतायत. एका बाजूला मंदार तर एका बाजूला प्रकाश. 2 चौकार पहिल्या षटकात आलेले आहेत आतापर्यंत. 2 चौकारानंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती म्हणजे 10 धावांवर. नक्कीच कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट या ठिकाणी आपण खेळतोय. प्रोफेशनल क्रिकेट आपण पाहतोय 2 दिवसांपासून. आजचा हा फायनल डे नगरसेविका चषक 2025. त्याचप्रमाणे श्री साई सेवा संघ यांचे श्री सनीभाई राठोड यांचं काही क्षणांमध्ये या ठिकाणी शुभागमन होणार आहे. तर नक्कीच आपण त्यांना देखील सन्मानित करूया. यावेळेला पुन्हा एकदा यॉर्कर लेंथ पद्धतीचा चेंडू होता, त्याला नक्कीच फील्ड केलं जाईल आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 10 धावा. मी म्हणेन अजूनही हे बॅलन्स षटक होतं. समोरच्या दिशेने जे प्रेक्षक आहेत त्यांना प्लीज विनंती आहे, लॉंग ऑनच्या साईडला आपल्याला प्लीज बाउंड्री लाईनच्या बाहेर जायचं आहे. समोर जेवढे आपले प्रेक्षक उभे आहेत ती बाउंड्री आहे आणि त्या ठिकाणी नक्कीच कन्फ्युजन क्रिएट होऊ शकतं. विनंती असेल तुम्हाला बाउंड्रीच्या प्लीज बाहेर उभं राहायचं आहे. थँक्यू. चला आणि 4 षटकं तुम्हाला पूर्ण करण्यासाठी 22 मिनिटांचा यावेळेला अवधी दिला गेलेला आहे. त्यानंतर 5व्या षटकात तुमचं 2 खेळाडू सर्कलच्या आत येतील. त्याचप्रमाणे कव्हर्सला सुद्धा जेवढे आपले प्रेक्षक बसलेले आहेत खुर्चीवर त्यांना सुद्धा विनंती असेल खुर्ची प्लीज बाउंड्री लाईनच्या बाहेर घ्यायची आहे. आयोजक आम्हाला विनंती करतायत. चल ठीक आहे, तर पुन्हा एकदा लाईव्ह ॲक्शन कडे वळूया. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आतापर्यंत झाली आहे ती म्हणजे 10 धावा. गोलंदाजी मार्कवर आता आपण पाहू योगेश याला.
येस चला मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होईल. योगेश आला आता बॉलिंग मार्कवर, प्रकाश असेल बॅटिंग एंडला. पहिला चेंडू पूल केलाय, क्षेत्ररक्षक तर आहे, एक होतोय बीट, पण त्याच्या मागे दुसरा क्षेत्ररक्षक तटस्थ होता. एक धाव पूर्ण केल्यानंतर दुसरा धाव देखील. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. आपण पाहतो टाळ्यांचा गजर होतो दोन्ही फलंदाजांसाठी, कारण नक्कीच सिंगल डबल ही देखील क्रिकेटची एक लाईफलाईन आहे आणि तेच करतायत दोन्ही फलंदाज मैदानाच्या आत. एका बाजूला प्रकाश तर एका बाजूला मंदार. चांगली फलंदाजी करतायत दोन्ही फलंदाज आतापर्यंत. ओहो, यावेळेला पुन्हा एकदा तेच करतोय, पुल केला आहे, पण यावेळेला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आता हातीत जातोय बॉल आणि यावेळेला एक धाव होते पूर्ण आणि धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 13 धावा. पुन्हा एकदा बॉडी लेंथ बॉल आपण पाहिला, यावर जास्त काही करू शकला नाहीये मंदार. फक्त तरी हुक केलंय आणि एज लागून बॉल जातोय तो म्हणजे डेक्लरेशन झोन मध्ये. मिळेल ती फक्त एक धाव आणि या एक डेक्लेअर्डच्या रन नंतर धाव संख्या झाली ती म्हणजे 14 धावा. अजूनही 32 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी राजन ब्रदर्स शिंपोली या संघाला. पण त्यांच्या समोर देखील एक चांगलं आव्हान म्हणजे ऐश्वर्या सुर्वे आहे, त्याचप्रमाणे योगेश आहे. दोन्ही चांगलेले कसलेले गोलंदाज आहेत, पण त्याचप्रमाणे चांगली फलंदाजी देखील होते. हो यावेळेला काही तास स्पीड वाढवला होता. यशचं वाईट बॉल. नक्कीच असं वाटलं होतं एका क्षणासाठी की ब्रश होऊन गेलाय की काय फलंदाजाला चेंडू, पण अंपायर्सने नक्कीच निरीक्षण केलंय आणि आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवलाय की अजून एक अतिरिक्त धाव या ठिकाणी वाढली आहे. धावसंख्या आता पुढे जाते ती म्हणजे 15 धावांवर. ओह, यावेळेला जोरकस अजून एक मारा होता, पण स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे आणि बॉल उचलेल, थ्रो करेल तोपर्यंत अजून एक धाव टीम राजन ब्रदर्स शिंपोलीच्या खात्यात ऍड होईल. अजूनही हा सामना बॅलन्स आहे, दोन्ही संघ तेवढेच मजबूत तुल्यबळ. यावेळेला फटका तर चांगला आहे, पण बॉल येतोय पुन्हा एकदा मैदानाच्या आत आणि मिळेल ती म्हणजे फक्त आणि फक्त एक धाव. योगेश वर्सेस मंदार पुन्हा एकदा मैदानाच्या आत. शॉर्ट बॉल होता, क्षेत्ररक्षक पळतोय पण नाही अडवू शकणार बॉल. चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी बाउंड्रीच्या बाहेर. हा येतोय चौकार. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 21 धावा. चांगला स्टार्ट दोन्ही सलामीवीरांनी दिलाय. तर एका बाजूला प्रकाश आहेत तर एका बाजूला मंदार. नक्कीच भाग पाडलाय आता डॉक्टर खाडे 11 या संघाला. आता 18 चेंडू आणि 25 धावांची गरज असेल. नक्कीच कमबॅक तर करावा लागेल जर तुम्हाला पुढच्या सामन्यापर्यंत मजल मारायची आहे तर. पण एका बाजूला जर आपण पाहिलं ना तर नक्कीच चांगली फलंदाजी करतोय तो म्हणजे राजन ब्रदर्स शिंपोली. चला जास्त वेळ दौडू नका प्लीज. ऐश्वर्या सुर्वे पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर आपण त्याला पाहू. 18 चेंडू आणि 25 धावा आपण पाहतोय. मॅच बॅलन्स आहे. सर पंच 1 मिनिट थांबायचे, मैदानाच्या आत लोक आहेत त्यांना एकदा प्लीज क्रॉस होऊन जाऊ द्या, त्यानंतर आपण लगेच मॅचला सुरुवात करूया. हे सर सामना आपण सुरू करू शकतो, ते निघतील. आता 18 चेंडू आणि एकंदरीत 25 धावांची गरज आहे मैदानाच्या आत. सामना आपण पाहतोय राजन ब्रदर्स शिंपोली वर्सेस डॉक्टर खाडे 11. ओहो, सुंदर बॉल होता हा. बॉलमध्ये काहीसा पेस होता, कट करण्याचा प्रयत्न केला होता प्रकाश याने, पण बॉल निघून जातोय पुन्हा एकदा डेक्लरेशन झोन मध्ये. आता 17 चेंडू आणि 24 धावा असं समीकरण शिल्लक असेल मैदानाच्या आत. 17 चेंडू आणि 24 धावा, 24 धावा आणि 17 चेंडू असं समीकरण आता आलंय. नक्कीच ब्रेक थ्रू या ठिकाणी शोधतात ते म्हणजे डॉक्टर खाडे 11 चे खेळाडू. पण चांगली फलंदाजी, टेक्निकल बॅटिंग आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांची. यावेळेला पुन्हा एकदा समोर दिशेने खेळलाय, काहीसा मिसफील्ड, पण यावेळेला नक्कीच क्षेत्ररक्षक आहे आणि मिळेल ती फक्त एक धाव.
आता 16 चेंडू आणि 23 धावांची गरज असेल. रन चेज आता सुरू झालेला आहे. आपण पाहतोय चांगली मॅच मैदानाच्या आत. यावेळेला फक्त फ्लिक केलाय, पण पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे आणि आता समीकरण बदलतंय. ते म्हणजे 15 चेंडू आणि 22 धावा. नक्कीच सिंगल डबल्स सुद्धा तेवढेच महत्त्वाचे असतात, ज्याप्रमाणे मोठे फटके हे मैदानाच्या आत लगावले जातात. ऐश्वर्य सुर्वे पूर्ण प्रयत्न करतोय आपल्याला संघाला जास्तीत जास्त डॉट बॉल्स करून देण्याचे. यावेळेला पुन्हा एकदा यॉर्कर लेंथ पद्धतीचा चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय. कुठलीच घाई या ठिकाणी आपण पाहत नाही आहोत दोन्ही फलंदाजांकडून. सुंदररित्या फलंदाजी करतायत, सिंगल डबल्स येत आहेत, वारंवार मोठे फटके देखील खेळले जात आहेत. काहीतरी करावं लागेल या ठिकाणी डॉक्टर खाडे याच्या प्लेयर्सना. यावेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलाय फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या बाजूने. एक धाव होईल पूर्ण आणि एका धावावर संतुष्ट होतील दोन्ही फलंदाज. मैदानामध्ये आपण पाहतोय सिंगल डबल्सचं क्रिकेट या ठिकाणी चाललेलं आहे, कारण मोठे फटके त्यांना माहिती आहेत की आपण कधीही खेळू शकतो, पण मॅच चालू असणं फार गरजेचं. यावेळेला बऱ्याच वेळानंतर हा येतोय अजून एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आपण पाहिली ऐश्वर्य सुर्वेची. आता समाप्ती झाली आहे 3 षटकांची आणि एकंदरीत धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 25 धावा. आता 12 चेंडू आणि 21 धावांची गरज असेल मैदानाच्या आत. 12 balls and 21 runs needed. 12-21. 12 balls, 21 runs. येस, 12 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल. 12 चेंडू 20 धावा. या षटकात 5 धावा आलेत आणि 25 धावांची गरज होती. 18-25. येस, थँक्यू. नक्कीच पाणी देखील मैदानात आलेलं आहे. आपण पाहतोय उष्णतेचा तडाखा सुद्धा मैदानाच्या आत असल्यानंतर पाणी पिणं हे खूप गरजेचं असतं, पण त्यामध्ये जास्त वेळ जाणार नाही याची देखील आपल्याला दक्षता घ्यायची आहे. आता 12 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल मैदानाच्या आत. करीम आलाय आता गोलंदाजी मार्कवर. 12 चेंडू आणि 20 धावा. यानंतरची मॅच आपण पाहू सिद्धेश्वर बॉईज वर्सेस हयात 11 गोरेगाव यांच्यामधील अजून एक चांगली मॅच आपल्या समोर यानंतर येणार आहे. सिद्धेश्वर बॉईजने नक्कीच नाणेफेकीचा कौल जिंकत असताना फलंदाजी निवडली आहे. करीम आलाय बॉलिंग मार्कवर. काहीतरी वेगळीच एक बॉलिंग ऍक्शन आपण पाहतोय. सोहेल तन्वीर सारखीच काहीतरी वेळेला काही कळलेलं नाहीये मंदार याला. आता समीकरण पुन्हा एकदा बदलेल. 11 चेंडू आणि 20 धावा. नक्कीच प्रेक्षक सुद्धा मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय मैदानाच्या आत आलेले आहेत. नक्कीच एक सुपर संडे आहे, त्याचाच या ठिकाणी आपण पाहतोय. आता ही मॅच 11 चेंडू आणि 20 धावा. समोरच्या दिशेने खेळलेला फटका तर आहे, पण क्षेत्ररक्षक देखील तिकडे तटस्थ आणि आता जावं लागतंय मंदारला पॅव्हिलियनच्या दिशेने. करीमने आपल्या दुसऱ्या चेंडूवर केला एक गडी बाद. आता पुन्हा एकदा समीकरण बदलेल. 10 चेंडू आणि 20 धावा. नक्कीच आपण पाहू शकता रिप्ले मध्ये सुद्धा करीम यांनी समोरच्या दिशेने भाग पाडलं फटका खेळायला आणि त्याच जाळ्यामध्ये अडकलाय तो म्हणजे मंदार. आणि नक्कीच सौरभ सिंग म्हणजे चारकोपचा बाहुबली आता मैदानाच्या आत आलेला आहे. नक्कीच 3 षटकारांसाठी 3000चं पारितोषिक या ठिकाणी त्याच्यासाठी आलेलं आहे आणि त्याच्यासाठी ही कामगिरी काही नवीन नाही आहे, कारण मी सुद्धा त्यासोबत खेळत असताना बऱ्याच वेळेला पाहिलंय की त्यांनी असे सामने नक्कीच जिंकवलेले आहेत. तोच सौरभ सिंग आता मैदानाच्या आत. 10 चेंडू आणि 20 धावा. नक्कीच एक चांगली सिच्युएशन आहे सौरभ सिंग साठी फलंदाजी करायला, पण त्याच धाटणीचा गोलंदाज आपण पाहतोय करीम याला. चांगली मॅच मैदानाच्या आत रंगली आहे, फुलली आहे. नक्कीच प्रेक्षकांना सुद्धा असेच सामने बघायला मजा येते. दोन्ही संघ हे बरेच बॅलन्स्ड आहेत. त्यांच्यामधील ही मॅच आपण पाहतोय. सौरभ सिंग वर्सेस करीम असा हा सामना असेल. यावेळेला नक्कीच रनअप मध्ये काहीसा बिघाड झालाय आणि करीमनी वेळेस आपली बॉलिंग मार्क मधून त्यांनी थांबला
आणि नक्कीच पुन्हा एकदा करीम आपल्या रनअपवर जाईल. बिकॉज इट इज बेटर टू टेक प्रिकॉशन दॅन टू बी सॉरी. अशा वेळेला बऱ्याचदा आपण पाहिलं आहे की रनअपमध्ये बिघाड होतो आणि त्यानंतर बॉलवर नियंत्रण आपण गमावून बसतो आणि त्याचा फायदा होतो समोरच्या संघाला. मी म्हटलं होतं अहो या वेळेला चान्स तर होता, रनआउट होईल का? नाही. सौरभ सिंग सर्वाइव्ज. नक्कीच संधी आहे, संधी आता या ठिकाणी आहे. सर्वाइव्ह करतोय सौरभ सिंग. आपण पाहूया रिप्लेमध्ये, आपण पाहतोय काय घडलं. तर पहिल्या चेंडूवर पुल करायचा प्रयत्न होता, योगेश होता त्या ठिकाणी. मला वाटतं हाफ चान्सला कन्वर्ट करू शकलेलं नाही आहेत. आता प्रकाश असेल स्ट्रायकिंग एंडला. पुन्हा एकदा पायांच्या दिशेने टाकलेला हा चेंडू पण काहीशी लाईन भरकटतोय आणि येते एक वाईडची अतिरिक्त धाव. समीकरण आता आपण पाहतोय 9 चेंडू आणि 18 धावांवर येऊन ठेपलेला आहे. 9 बॉल आणि 18 धावा असं हे समीकरण आपण पाहतोय. 9 चेंडू आणि 18 धावा. एका साईडला करीम तर एका बाजूला प्रकाश. दोन्हीही चांगले खेळाडू मैदानाच्या आत. शॉर्ट बॉल टाकलाय, यावेळेला पुल केलाय, क्षेत्ररक्षक पळतोय पण नाही थांबणार चेंडू. हा येतोय अजून एक चौकार प्रकाशच्या बॅट मधून. पुन्हा एकदा समीकरण बदलतंय. आता हवे असतील 8 चेंडू आणि 14 धावांची गरज. 8 बॉल आणि 14 धावा असं हे समीकरण आता मैदानाच्या आत. नक्कीच एक चौकार आल्यानंतर मीटिंग करायला भाग पाडलंय या ठिकाणी. प्रकाश सुद्धा एक टेक्निकली साऊंड बॅट्समन आहे. बरेच वर्ष तो देखील मोठमोठ्या संघांसाठी आपलं प्रतिनिधित्व करतोय. तोचा प्रकाश आता मैदानाच्या आत. 8 चेंडू आणि 14 धावा असं हे समीकरण. अजूनही 2 चेंडू शिल्लक. यावेळेला नक्कीच कव्हरसाठी खेळला आहे, क्षेत्ररक्षक आहे पण त्याच्यावरतून बॉल निघून जातोय. 1 धाव होते पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? प्रयत्न तर झालाय. थ्रो येईपर्यंत सौरभ सिंग सुद्धा सेफ आपल्या क्रीजमध्ये पणा. आता 7 चेंडू 12 धावा असं समीकरण आपण पाहतोय मैदानाच्या आत. 7 balls and 12 runs required for team Rajan Brothers Shimpoli. We are watching the match between Dr. Khade and Rajan Brothers Shimpoli. 7 balls and 12 runs needed. या वेळेला डॉट बॉल येतोय. एक क्रुशियल डॉट बॉल ज्याला आपण म्हणू शकतो तो आलेला आहे आणि नक्कीच आता 6 चेंडू 12 धावा. पुन्हा एकदा शेवटच्या षटकापर्यंत मॅच येऊन ठेपलेली आहे. महत्त्वाचा सामना, महत्त्वाचा खेळ म्हणजे क्रिकेट आणि त्याच्यातलंच एक महत्त्वाची प्रतियोगिता म्हणजे नगरसेविका चषक. किंग स्पोर्ट्स हे आयोजन आपण पाहतोय. सुंदरचं आयोजन, त्याचप्रमाणे सुंदर मॅच आपण मैदानाच्या आत पाहतोय. या जोपर्यंत ड्रिंक्स आलेत मैदानाच्या आत, विनंती असेल जे आपले प्रेक्षक पॉईंटच्या दिशेने उभे आहेत त्यांनी प्लीज बाहेर उभं राहायचं आहे. त्याचप्रमाणे जी बाईक लागली आहे मैदानाच्या आत, ती बाईक ज्याची कोणाची असेल त्यांनी सुद्धा ती बाहेर उभी करायची है. हमारे जितने भी स्पेक्टेटर्स पॉइंट के तरफ खड़े हैं उन सबसे रिक्वेस्ट है कि आपको थोड़ा सा बाहर खड़ा रहना है क्योंकि अभी क्रूशियल स्टेज पर ये मैच आकर रुका है. 6 बॉल और 12 रन यहाँ पर करने होंगे टीम राजन ब्रदर्स शिंपोली को. ती बुलेट ज्याची कोणाची असेल कव्हरच्या दिशेने जी पार्क्ड आहे, विनंती असेल जो कोण मालक असेल त्यांनी लवकरात लवकर ती मैदानाच्या बाहेर उभी करायची आहे. त्याची कोणाची बुलेट त्या ठिकाणी पार्क्ड आहे त्यांना विनंती असेल मैदानाच्या बाहेर तिला पार्क करायची आहे. 6 चेंडू आणि 12 धावा. स्ट्रायकिंग एंडला आता आपण पाहतोय सौरभ सिंग आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रकाश. ओम प्रकाश आपण याला पाहतोय बॉलिंग मार्कवर. पहिला चेंडू सौरभ साडी. शॉर्ट बॉल होता, शॉर्ट बॉलला नाही थांबणार. हा आलाय षटकार. आता आवश्यकता आहे 5 बॉल आणि 6 धावांची. नक्कीच ओम प्रकाशच्या पहिल्या चेंडूवर मोठा फटका आलेला आहे. या चेंडूवर जर षटकार मारून मॅच जिंकवतोय तर 1000 रुपये किंग स्पोर्ट्स यांच्यातर्फे सौरभ सिंग साठी. यावेळेला एज आणि सौरभ सिंगला जावं लागतंय पुन्हा एकदा पवेलियनच्या दिशेने आणि पुन्हा एकदा समीकरण बदलतंय. 4 चेंडू आणि 6 धावा. नक्कीच 4 चेंडू आणि 6 धावा अजूनही हवे असतील हा सामना जिंकण्यासाठी. चला नवीन फलंदाज लवकरात लवकर मैदानाच्या आत या, कारण नियम जर तुम्ही ऐकले असतील तर नक्कीच पेनलाइज करण्यात येईल. येस प्लीज नवीन फलंदाज रिक्वेस्ट असेल लवकरात लवकर मैदानात यायचे. थोडं धावलात तरी चालेल, आपला तेवढाच वेळ देखील वाचेल.
4 चेंडू 6 धावा। हरीश भाई आपसे रिक्वेस्ट है प्लीज थोड़ा जल्द से जल्द बैटिंग एंड पर आपको आना है। चार चेंडू आणि 6 धावा। पुन्हा एकदा मी ज्या प्रकारे म्हटलं होतं शेवटच्या षटकापर्यंत हा सामना येईल आणि आपण पाहतोय 4 चेंडू आणि 6 धावांवर आता येऊन ठेपलेला आहे। 4 चेंडू 6 धावा। पाहूया काय घडतंय पुढील 4 चेंडूंमध्ये। चांगला सामना रंगलेला आहे। यावेळेला अजून एक संधी होईल का? पाहूया फिल्डर तर येतोय पण झाडाला लागतोय चेंडू, दिशा बदलतोय। या ठिकाणी 2 धावा पूर्ण करतोय, तिसरी धाव होईल का? पाल निघालेले आहेत आणि या ठिकाणी लेट्स वेट फॉर द अंपायर डिसिजन। वन मोर विकेट डाऊन। आल्या पावली हरीशला जावं लागतंय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या दिशेने। चला पुन्हा एकदा समीकरणात बदल आपण पाहतोय। आता 3 चेंडू आणि 4 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी। नक्कीच पहिल्या चेंडूवर षटकार जरूर आला होता पण त्यानंतर ओमप्रकाश यांनी देखील एक कमबॅक करत असताना सौरभ सिंगला पाठवलं पुन्हा एकदा पवेलियनच्या दिशेने आणि त्यानंतर समीकरण बदललंय। अजूनही आपण पाहतोय प्रकाश याला बॅटिंग एंडवर आता 3 चेंडू आणि 4 धावांची गरज। नक्कीच 3 चेंडू 4 धावा। यानंतर लगेचच सिद्धेश्वर बॉयज आपल्या आघाडीचे 2 फलंदाज मैदानात पाठवा आणि हयात 11 तुमचं क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या। अजून एक सुंदर चेंडू आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडवलंय पण यावेळेला रनआउटची देखील संधी होती आणि संधी हुकलेली आहे। पुन्हा एकदा समीकरण बदलेल। आता 2 चेंडू आणि 3 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी। येस काहीतरी मध्ये मला वाटतं चर्चा घडते मैदानाच्या आत। रिव्ह्यू नाही आहे कुठल्या डिसिजनसाठी, ऑन फील्ड अंपायर जे सांगतील तेच आपल्याला मान्य करावं लागेल। जानबूझ के किया क्या? येस अंपायर। येस ऑन फील्ड अंपायर्स काय डिसिजन आहे आपलं? येस चला पुन्हा एकदा वळूया मॅचकडे। आता 2 चेंडू आणि 3 धावांची गरज। 2 चेंडू 3 धावा। यावेळेला समोरच्या दिशेने खेळून काढलेला आहे कार्तिक, नाही पोहोचणार बॉल पर्यंत आणि यावेळेला विजयी होतोय तो म्हणजे संघ राजन ब्रदर्स शिंपोली। नक्कीच आता 10 मिनिटाचा एक ब्रेक असेल त्यानंतर लगेचच आपण पुढची मॅच सुरू करूया। मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी 10 मिनिटांचा ब्रेक असेल। पंच आपले कॅमेरामॅन सर्वांना विनंती असेल प्लीज येऊन जेवण आपल्याला करून घ्यायचं आहे। त्यानंतर 10 मिनिटानंतर आपण लगेचच सामन्याला सुरुवात करूया। तेव्हा असतील मनीषजी पाटील आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये।
येस सत्या, रिक्वेस्ट असेल तुला कॉमेंट्री बॉक्सकडे यायचं आहे. तुझं मॅन ऑफ द मॅच तुला आहे, कारण नक्कीच एक चांगली गोलंदाजी करत असताना हॅट्रिक त्यांनी पूर्ण केली होती.